ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. अर्जुनाला कोणतं ज्ञान झालं? भाग 2. श्रीकृष्णाने अर्जुनाचं अज्ञान दूर केलं. ओवे आहेत 74 ते 80. श्रीकृष्णाने आपल्याला ज्ञान दिलं याबद्दल अर्जुन त्यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त करत आहे. जैसा केरू फिटलिया आभाळी, दिठी रिगे सूर्य मंडळी, का हाते सारुनी बाबुळी, जळ देखिजे. ज्याप्रमाणे आकाशातील ढग नाहीसे झाल्यावर दृष्टी सूर्यमंडळात प्रवेश करते, अथवा पाण्यावरील गोंडाळ हाताने दूर करून मग ज्याप्रमाणे पाणी दाखवावे. ना तरी उकलत या सापाचे वेढे, जैसे चंदना खेव देणे घडे, अथवा विबसी पळे मग चढे निधान हाता. अथवा सापाचे वेढे उकलले असता ज्याप्रमाणे चंदनाला भेटता येते, अथवा पिशाच दूर केल्यावर जसे पुरलेले द्रव्य हाती लागते. तैसी प्रकृती हे आड होती, ते देवेची सारोनी परवती, मग परतत्व माझी मती शेजार केले. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या आड अज्ञान होते, ते देवानेच दूर सारले. नंतर माझ्या बुद्धीला आपणच परब्रह्माचे शेजाघर केले. ब्रह्मस्वरूपी माझी बुद्धी स्थिर केली. म्हणून ये विषयीचा मज देवा, भरवसा कीर जाहला जीवा, परी आणिक एक हेवा उपनला असे. म्हणून देवा, याविषयी माझ्या जीवाची खरोखर खात्री पटली, परंतु आणखी एक उत्कट इच्छा उत्पन्न झाली आहे. तो भिडा जरी म्हणो राहो, तरी आना कवना पुसो जावो, काय तुझं वाचवणे ठावो, जाणत आहो आम्ही. आम्ही भिडेमुळे ती गोष्ट जर विचारावयाची राहू दिली, तर आम्ही दुसऱ्या कोणास विचारावयास जावे? तुझ्या वाचून दुसरी विचारण्याची जागा आम्हास माहित आहे का? जळचरू जळाचा आभारू धरी, बाळक स्तनपानी उपरोधू करी, तरी तया जिनया श्रीहरी आन उपायो असे. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांनी जर पाण्याच्या उपकाराचे ओझे मानले, अथवा मुलाने स्तनपान करण्याविषयी आईची भीड धरली, तर देवा, त्यास जगण्यास दुसरा उपाय आहे का? म्हणून भीड साकडी न धरवे, जीवा आवडे तेही तुझ पुढा बोलावे, तव राहे म्हणितले देवे चाड सांगे. म्हणून भीड अथवा संकोच धरवत नाही. मनाला जे परे वाटेल ते देखील तुझ्या पुढे बोलून दाखवावे. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, थांब, तुझी काय इच्छा असेल ती सांग. स्वरूपाच्या आड येत असलेलं अज्ञान भगवंतांनी कसं दूर केलं याबद्दल ज्ञानदेवाने दृष्टांत मालिका सादर केलेली आहे. अज्ञान दूर झाल्यामुळे अर्जुनाची दृष्टी स्वरूपापर्यंत पोहोचू शकलेली आहे. आकाशातील ढग नाहीसे झाले की दृष्टी सूर्यमंडळात पोहोचते, म्हणजे सूर्याला पाहू शकते. त्या ढगांप्रमाणेच अज्ञानाने स्वरूप आच्छादून टाकलं होतं. त्यामुळे स्वरूप सूर्य झाकून गेलेला होता. अज्ञान म्हणजेच माया. तिच्याकडे 2 शक्ती आहेत, एक आवरण शक्ती आणि दुसरी विक्षेप शक्ती. आवरण शक्तीने ती ब्रह्माचं मूळ स्वरूप झाकून टाकते आणि विक्षेप शक्तीने ती एका वस्तूच्या ठिकाणी दुसऱ्याच वस्तूचा आभास निर्माण करते. ती आच्छादन शक्ती स्पष्ट करण्याकरिता ज्ञानदेवानी एक ढगाचा दृष्टांत दिलेला आहे. त्याप्रमाणेच दुसरा शेवाळाचा दृष्टांत दिलेला आहे. शेवाळ पाण्यावर आलं की पाणी झाकून टाकतं. शेवाळ दूर केल्यावर पाणी दिसू लागतं. पण शेवाळ दूर करण्या इतके हे अज्ञान दूर करता येणं सोपं नाही. हे त्यांनी सापाच्या दृष्टांतानं स्पष्ट केलं. साप चंदनाच्या झाडाला वेढे घालून बसलेला असतो. एखादा वेढा सोडवला तर चंदन हातात येत नाही. त्यासाठी त्याचे सगळे वेढे उकलून त्याला दूर करायला हवं. अज्ञान सुद्धा सापाप्रमाणे असंच स्वरूपाभोवती वेढे घालून बसलेले. एखादा वेढा दूर करून स्वरूपाची भेट होणार नाही. एक वेढा उकलू जावे तर दुसरा वेढा हजरच असतो. सूर्य, पाणी व चंदन या 3 दृष्टांतात उपमाने दृश्य होती. आता 4था दृष्टांत पुरलेले द्रव्याचा दिलेला आहे. पुरलेले द्रव्य हे उपमान दृश्य नाही, तसेच स्वरूप सुद्धा दृश्य नाही. त्यामुळे सहज दिसणारे नाही आणि त्यातही त्यावर त्या ठेव्याचे रक्षण करण्याकरता पिशाच बसलेलं असावं. त्याप्रमाणे अज्ञान त्या ठेव्याचे जणू रक्षण करते. त्यामुळे अज्ञान पिशाच्याच्या हातून सोडवून स्वरूप ठेवा प्राप्त करणं दुर्लभ झालेलं आहे. पण अशी ही दुस्साध्य गोष्ट भगवंतांनी साध्य केली. आपल्या बुद्धीला
परब्रह्माच्या शेजघरात स्थिर केले. जीवशिवाची भेट घडवून आणली. गीतेतील भगवंतांनी भूतमात्रांची उत्पत्ती व नाश कसा होतो ते सांगून आपले अपार महात्म्य अर्जुनाला सांगितलं होतं. तर ज्ञानदेवांच्या भगवंतांनी अर्जुनाला स्वरूपाचं ज्ञान दिलेले. आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की परमात्म तत्व जाणलं जातं आणि मग त्याची सृष्टी निर्माणाची प्रक्रिया व त्याचं सामर्थ्यही कळून येतं. अशा प्रकारे आपल्याला भगवंतांनी कोणते ज्ञान दिले ते अर्जुनाने स्पष्ट केलेले आहे. त्यानंतर आता तो आपली इच्छा बोलून दाखवणार आहे. पण ती गोष्ट बोलून दाखवताना त्याला अत्यंत भीड वाटत आहे. अर्थात भिडेमुळे जर मनातील गोष्ट सांगितली नाही तर ती मनात तशीच राहून जाईल. आणि ही गोष्ट अशी आहे की भगवंतांच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला विचारता येण्यासारखी नाही. भगवंतांनी आपल्याला ज्ञान दिलं या उपकाराचं आपल्यावर ओझं झालं आहे असंही म्हणता येत नाही. कारण जलचरांनी पाण्याचे उपकार मानून उपयोग नाही, अथवा स्तनपानासाठी मुलांना आईची भीड धरून उपयोगाची नाही. अशी भीड धरली तर जगणंच अशक्य होऊन जाईल. तसेच मनातील गोष्ट सांगण्याची आपण भीड धरली तर आपल्याला जगणं अशक्य होऊन जाईल असं अर्जुनाला वाटत आहे. अर्जुनाची अशी द्विधा झालेली मनस्थिती पाहून ज्ञानदेवांचे भगवंत म्हणाले की तवर आहे म्हणितले देवे चाड सांगे. भगवंत म्हणाले की आता ही प्रस्तावना पुरे झाली, तुझी इच्छा काय आहे ते सांग. ज्या अर्थी अर्जुन भगवंतांची स्तुती करतो त्या अर्थी त्याला भगवंतांच्याकडे काही मागायचं आहे असं भगवंतांनी गृहीत धरलेलं आहे. या संवादाला मूळ गीतेत आधार नाही, पण ज्ञानदेवानी हा संवाद कल्पून श्रीकृष्णांनाच अर्जुनाचं इच्छित पूर्ण करण्याची किती उतावळी झाली आहे ते स्पष्ट केलेले आहे. अर्जुनाची मनस्थिती व भूमिका यांचा विस्तार केल्यावर ज्ञानदेव आता अर्जुनाच्या प्रश्नाची मांडणी करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.